नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज भेळ बनवणार आहे. यासाठी एक टोमॅटो आणि एक कांदा घेतलेला आहे. वरचं साल काढून घ्यायचं आहे टोमॅटोचं, कारण जाडसर असं साल असतं ह्याच्यावरचं. तर यासाठी मी काढून घेणार आहे. आणि बारीक एकदम फोडी बनवून घ्यायच्यात टोमॅटोच्या आणि कांद्याच्या. तर कांदा पण एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे. कांदा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर मी एक कांदा घेतलेला आहे दोघा जणांसाठी. तर आता कांदा आणि टोमॅटो कट करून झालेला आहे. 4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पुदिना, हिरवी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर आता हिरवी चटणी बनवून घ्यायची. तर एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची. तर थोडंसं मीठ टाकायचे आणि थोडेसे जिरे टाकायचे आणि एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची. तर एका वाटीमध्ये काढून घ्यायचे, थोडंसं पाणी टाकून खलबत्त्यातलं काढून घ्यायचे सर्वच. तर बघू शकता हिरवी चटणी एकदम छान झालेली आहे. थोडंसं थंडगार पाणी टाकायचं याच्यामध्ये. तर मी तर चुरमुरे घेतलेले आहेत, थोडासा चिवडा घेतलेला आहे आणि थोडंसं पांढऱ्या लाह्या घेतलेल्या आहेत. तर इथं टोमॅटो टाकायचं आहे. तर पातेलं मोठं घ्यायचं आहे आपल्याला भेळ बनवत असताना. तर याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे सगळाच. तर जेवढा लागणार आहे तेवढा कांदा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं काळं मीठ टाकायचं आहे. काळ्या मिठामुळे एकदम छान असे चव लागते. थोडेसे जिरे धने पावडर टाकलेलं आहे. आता हिरवी चटणी जी बनवलेली आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची. आता हे सर्व एकत्र करून घ्यायचे. तर थोडेसे आता याच्यात चिंचची चटणी टाकलेली आहे मी. तर जेवढी आवडीनुसार टाकायची तेवढी टाकू शकता. तर आता हे पण मिक्स करून घ्यायचे चांगलं. तर एकजीव करून घ्यायचे. तर थोडंसं बेडगी मिरची पावडर टाकलेलं आहे. थोडीशी शेव टाकायची. मिक्स करून घ्यायचे. तर एकदम टेस्टी असे भेळ तयार झालेले आहे, बघू शकता. तर आता थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे याच्यावर. तयार झालेली आहे घरच्या घरी एकदम छान अशी भेळ. तर आता मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. तर बघू शकता एकदम छान भेळ तयार झालेली आहे. तर थोडीशी हिरवी चटणी याच्यावरून टाकून घ्यायची. चिंचेची चटणी पण थोडीशी टाकून घ्यायची. आता वरून थोडीशी शेव टाकायची. जर असेल तर कांद्याची पात पण टाकली तर चालते. तयार झालेली आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.